महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेत मुलींनी पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावलं आहे। नागपूर विभागात गोंदिया 96.11% मिळवून प्रथम राहिला। यंदा नागपूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे। 10वीची परीक्षा नागपूरसह राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली। नागपूर विभागातील भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यात ही परीक्षा घेण्यात आली। 10वीच्या नियमित परीक्षेच्या निकालात गोंदिया जिल्हा 96.11% निकालासह विदर्भात पहिल्या स्थानी आहे। त्यानंतर भंडारा जिल्हा 95.41% मिळवत दुसऱ्या, तर नागपूर जिल्हा 95.17% मिळवून तिसऱ्या स्थानावर आहे। गडचिरोली जिल्ह्यानं निकालात 94.67% मिळवले आहे आणि चौथ्या स्थानी आहे, तर चंद्रपूर 94.5% मिळवून पाचवा, तर वर्धा जिल्ह्यानं 92.2% मिळवून शेवटचा क्रमांक पटकावला। यावर्षी इयत्ता 10वीचा रिझल्ट 94.73% लागला। विभागामध्ये एकूण 6 जिल्हे येत असून प्रथम क्रमांकावर यावर्षी गोंदिया हा जिल्हा आहे, त्यांचा रिझल्ट 96.11% लागलेला आहे। दुसऱ्या क्रमांकावर भंडारा जिल्हा आहे, 95.41% त्यांचा रिझल्ट लागलेला आहे। तिसऱ्या क्रमांकावर नागपूर जिल्हा आहे, त्या जिल्ह्याचा रिझल्ट 95.17%। चौथ्या क्रमांकावर चंद्रपूर जिल्हा आहे, 94.05% रिकॉर्ड लागलेला आहे। चौथ्या क्रमांकावर गडचिरोली जिल्हा आहे, 94.67% लागलेला आहे आणि पाचव्या क्रमांकावर चंद्रपूर जिल्हा आहे, त्यांचा 94.0% आणि सगळ्यात शेवटी वर्धा जिल्ह्याचा रिझल्ट लागलेला आहे। असं असलं तरीही यावर्षी मागील वर्षीपेक्षा 2% रिझल्ट जास्त लागलेला आहे। प्रावीण्य श्रेणीमध्ये म्हणजेच 75%च्या वर एकूण 26% मुलांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे। एकट्या नागपूर जिल्ह्याबाबत बोलायचं झालं तर जिल्ह्यातून 29,490 मुलं तर 29,134 मुलींनी परीक्षा दिली। यामध्ये 27,570 मुलं आणि 28,228 मुली असे एकूण 55,998 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। संपूर्ण जिल्ह्याचं उत्तीर्णतेचं प्रमाण सरासरी 95.17% आहे। यात नरखेड 98.85%, मौदा 97.45%, हिंगणा 96.6%, रामटेक 95.87%, पारशिवनी 95.27%, नागपूर 95.12%, कामठी 94.81%, कळमेश्वर 94.81%, कुही 94.64%, नागपूर 94.42%, उमरेड 93.92%, तर काटोलचा निकाल 93.26% लागला आहे।